पनवेल महानगर पालिका सीमा के अंतर्गत विरूपाक्ष मंदिर के बगल में और मनीष मार्केट के सामने एक खाली भूखंड पर हाल ही में अवैध रूप से एक टीन का शेड बनाया गया है और वहां फर्स्ट चॉइस शॉप नाम की एक दुकान शुरू की गई है। इस दुकान का उद्घाटन समारोह भी संपन्न हो गया है और वहां लगाए गए बैनरों से पता चलता है कि वार्ड के जनप्रतिनिधि, नगर सेविका और नगर सेवक मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। चूंकि ये बैनर भी अवैध रूप से लगाए गए प्रतीत होते हैं, इसलिए ये सवाल उठ रहा है कि क्या पनवेल मनपा आयुक्त और अधिकारी सो रहे हैं या फिर सोने का नाटक कर रहे हैं। इससे पहले भी कई जगहों पर अवैध निर्माण का उद्घाटन करना नगर सेवकों को भारी पड़ चुका है और ऐसे मामलों में नगर सेवकों के अयोग्य घोषित होने या निलंबित होने की घटनाएं सामने आ चुकी हैं। अवैध निर्माण को बढ़ावा देने के मामलों में अदालत या प्रशासन द्वारा सख्त रुख अपनाते हुए नगर सेवकों का पद रद्द करने के भी उदाहरण मौजूद हैं। अब ऐसे सख्त नियम लागू हो गए हैं कि अवैध निर्माण साबित होने पर उम्मीदवारों को अयोग्यता का सामना करना पड़ सकता है। इसलिए अवैध निर्माणों में मदद करने वाले या उनका उद्घाटन करने वाले जनप्रतिनिधि अब प्रशासन के रडार पर हैं। पनवेल मनपा आयुक्त, नगर रचना विभाग, प्रभाग समिति कार्यालय और अतिक्रमण विभाग इस ओर अनदेखी कर रहे हैं। इससे पहले इसी भूखंड पर एक बाहरी राज्य के परप्रांतीय आम विक्रेता ने भी इसी तरह का अवैध निर्माण किया था, जिसके बाद पोकरण संध्या की खबर के असर से महानगर पालिका ने तोड़फोड़ की कार्यवाही करते हुए उस निर्माण को जमीन दोस्त कर दिया था। लेकिन अब फिर से उसी जगह पर बिना अनुमति के थोक दुकान का एक बहुत बड़ा शेड खड़ा कर दिया गया है। इसलिए अब ये मांग हो रही है कि पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितले सरकारी नियमों के अनुसार तुरंत इस निर्माण को जमीन दोस्त करे, अवैध निर्माण करने वालों पर मामला यानी FIR दर्ज करे और अवैध दुकान का उद्घाटन करने वाले नगर सेवक, नगर सेविका पर प्रशासन द्वारा कानूनी कार्यवाही की जाए। इस संबंध में जब प्रभाग समिति ड के अधिकारी सुबोध ठाणेकर से संपर्क किया गया तो उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि उन्हें ऐसे किसी भी उद्घाटन के बारे में कोई जानकारी नहीं है। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए पनवेल पत्रकार संघ के अध्यक्ष केवल महाडिक मूल मराठी टेक्स्ट में ये वाक्य अधूरा छोड़ दिया गया है। पनवेलमध्ये भाजपची एक आधी सत्ता असेल, अनेक ठिकाणी विरोधी पक्षाने देखील यामध्ये पाहिजे तसं तुल्यबळ म्हणजे नगरसेवक त्यांचे देखील आलेले आहेत। कुठेतरी प्रशासनाचा कारभार आतापासून सुरू झालेला असताना महापौरांनी नितीनभाई पाटील आपले असतील त्यांनी महापौर पद स्वीकारल्यानंतर तात्काळ कळंबोलीमध्ये अतिक्रमणाची कारवाई केली। ही कारवाई स्तुत्य आहे। मात्र प्रभाग क्रमांक 19 मध्ये महानगरपालिकेच्या हद्दीतील विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला जे मनीष मार्केट म्हणून एक त्या ठिकाणी इमारत आहे, त्या मनीष मार्केटच्या समोर मोकळ्या जागेवर एक मोठ्या प्रमाणामध्ये सेल फर्स्ट चॉईस असं काहीतरी त्या शॉपचं नाव आहे, त्या फर्स्ट चॉईस दुकानाचं ओपनिंग काल त्या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका असतील, स्थानिक नगरसेवक असतील यांच्या हस्ते झालं। मात्र या सेलच्या बाबतीमध्ये किंवा ही जी त्यांनी जे शेड उभारलेली आहे, भली मोठी शेड आहे, त्या भल्या मोठ्या शेडमध्ये त्यांनी एक स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। फर्स्ट चॉईस दुकान या नावाने सेल कमी किमतीमध्ये वस्तू मिळतील अशी त्यांनी जाहिरात केली। मात्र कोणत्याही प्रकारची पनवेल महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता, म्हणजे नगर रचनाची परवानगी असेल, बांधकाम विभागाची परवानगी असेल, या प्रकारची कोणतीही परवानगी, जसं फायर NOC असेल, वाहतूक विभागाची परवानगी, अशा प्रकारची कोणत्याही परवानगी न घेता त्यांनी त्या ठिकाणी शेड बांधली। म्हणजे हे बांधकाम आम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्यांशी बोललो, जयराम पादुर्गे परवाना विभागाचे अधिकारी त्यांच्याशी देखील बोललो, ते म्हटले अशी कुठल्याही प्रकारची परवानगी आमच्याकडे नाही आहे। त्यानंतर जे वार्ड प्रभाग क्रमांक ड समितीचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत सुबोध ठाणेकर यांना देखील आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला की अशा प्रकारचं आज उद्घाटन होतं साहेब, आपल्याला त्याची कल्पना आहे का? तर ते म्हणजे असं कुठलं उद्घाटनाची आम्हाला कल्पना नाही आहे। पण शहरामध्ये अशा या सेलचे अनधिकृत बॅनर देखील लागलेले आपण छायाचित्र किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत। तर अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांचं उद्घाटन जर स्थानिक नगरसेवक, नगरसेविका करत असतील तर त्यांच्यावरती कुठेतरी प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे। त्यांचं नगरसेवक पद देखील यामुळे धोक्यात येऊ शकतं। आपण आपल्या प्रभागामध्ये चाललेल्या अनधिकृत बांधकामच जर आपल्याला माहीत नसेल तर आपण नगरसेवक म्हणून काय काम करतो याची आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे। नगरसेवक फक्त लावल्याने आपण नगरसेवक होत नाही, पण नगरसेवक म्हणून जे आपले कर्तव्य आहे, जनतेच्या बाजूने आपण लढा। अनधिकृत बांधकामं करणारे असतील, चोरीचे धंदे करणारे असतील, इतर काही धंदे करणारे, यांच्यासाठी लढणाऱ्यासाठी आपण नगरसेवक बनवलेले नाही आहेत। तर माझी आपल्याला प्रशासनाला अशी विनंती आहे की सदरचं टर्फ, सदरचं जे शेड आहे, जी सेल बांधलेलं आहे त्यांनी, तर हा सेल
तात्काळ जमीनदोस्त करावा. जसं महापौर नितीन पाटील यांनी कळंबोलीमध्ये ज्या प्रकारे तोडक कारवाई केली त्याप्रमाणे त्यांच्याच कार्यकाळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत पनवेल महानगरपालिकेच्या लागूनच असलेला जो सेल आहे त्याच्यावर देखील तोडक कारवाई प्रशासनाने करावी. कायदा हा सर्वांना समान असतो. त्यांना कुठल्याही परवानगी नसतील तर त्यांनी परवानगी घेण्याच्या अगोदर शेड कशी काय टाकली. एखादं साधं गणपती मंडळ जेव्हा असतं, जेव्हा आपण गणेशोत्सव साजरा करताना गणपती मंडळाला एवढ्या कायद्याच्या कचाट्यामध्ये आपण फेऱ्यामध्ये अडकवता, ही परवानगी पाहिजे, ती परवानगी पाहिजे, तर मग एखादं दुकान जर चालू केलं असेल तिकडे फायर ब्रिगेड घुसू शकत नाही, तिकडे वाहतूक कोंडी होते, तिकडे कोणत्याही प्रकारची परवानगी. तर अशा याच्याकडे आयुक्त आपण गप्प का? आयुक्त आपल्याला याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार आहे, आपण ही कारवाई का करत नाही यात, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर लवकरात लवकर जर आपण कारवाई केली तर आम्ही शांततेच्या मार्गाने आपल्याला एक विनंती करतोय की लवकरात लवकर हे जे सेल आहे ते जमीनदोस्त करावं. अन्यथा पुढे उपोषणाचा मार्ग आमच्याकडे आहे, विविध आंदोलनाचा मार्ग आमच्याकडे, तो आम्हाला नाईलाज असता अवलंबावा लागेल, त्याची आपण नोंद घ्यावी. आपके क्षेत्र इलाके में कोई घटना घटी हो, कोई समस्या हो या कोई खबर हो तो हमारे इस मोबाइल नंबर पर संपर्क करें. संपादक श्री सुरेश मंगलूरकर 9769229324.